जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातलं आंतरवली सराटी गाव हे गाव राज्यभरात चर्चेत आलं ते इथं झालेलं आंदोलन आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी 29 ऑगस्टला जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आमरण उपोषणाला सुरुवात झाली. पण 1 सप्टेंबरच्या संध्याकाळी या आंदोलनाला गालबोट लागलं. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे पडसाद सगळ्या महाराष्ट्रभर उमटले. विरोधकांनी सरकारवर टीका केली, आंदोलनस्थळी भेटी दिल्या, मराठा समाजाला आणखी किती काळ झगडावं लागणार असे प्रश्न उपस्थित झाले. आणि या सगळ्यात एक नाव पुन्हा चर्चेत आलं, आमदार अण्णासाहेब पाटील. माथाडी कामगारांचं आयुष्य बदलणारा, मराठा आरक्षणाची पहिली हाक देणारा आणि याच मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारा नेता म्हणजे अण्णासाहेब पाटील. मराठा समाजाला आर्थिक निकषांवर असलेली आरक्षणाची गरज अण्णासाहेबांनीच लोकांसमोर मांडली. या मागणीची सरकारला प्रखरतेनं जाणीव करून दिली आणि याच आरक्षणाच्या मागणीसाठी ते मृत्यूला देखील सामोरे गेले. मराठा आरक्षण आंदोलनाचा संघर्ष सुरू करणाऱ्या मराठा समाजाला संघटित करणाऱ्या आमदार अण्णासाहेब पाटलांबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. अण्णासाहेब मूळचे पाटण तालुक्यातल्या मंद्रुळ कोळे गावातले. घरच्या गरिबीमुळे लहानपणापासूनच कष्टांशी त्यांची ओळख झाली होती. याच कष्टांचं भांडवल आपल्या मागे उभं करत त्यांनी उपजीविकेच्या शोधात वयाच्या 11व्या वर्षी मुंबई गाठली. सुरुवातीला एका ऊसाच्या गुराळात काम केलं. पुढे दारुखाना परिसरात ओझे वाहणारे कामगार म्हणून घाम गाळला. काम करत असतानाच अण्णासाहेबांनी आपल्या आजूबाजूच्या कामगारांची परिस्थिती पाहिली. कामगारांची अंगमेहनत प्रचंड होती, पण त्या बदल्यात त्यांना पुरेसा मोबदला मिळायचा नाही. कामगारांचा आवाज म्हणून कुणीही एकजूट करून पुढे येत नव्हतं. साहजिकच अन्याय वाढत चालला होता. हीच परिस्थिती बदलायची ठरवली अण्णासाहेब पाटील यांनी. त्यांनी टिंबर व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांची पहिली संघटना सुरू केली. पुढे ते मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. तिथे एका युनिटचे पदाधिकारी म्हणून काम पाहिलं. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना ज्या सुविधा मिळतात तशा माथाडी कामगारांनाही मिळायला हव्यात. साधारण 1966 मध्ये त्यांनी कामगारांना एक केलं. कामगार चळवळ उभी केली. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांची भेट घेऊन माथाडी कामगारांसाठी कायदा बनवायची मागणी केली. कामगारांची आंदोलनं झाली, मोर्चे निघाले. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनची स्थापना झाली. या मोठ्या संघटनांनी माथाडी कामगारांसाठी पतपेढी, हॉस्पिटल उभं केलं. 1969 मध्ये राज्यात माथाडी कायदा मंजूर झाला आणि कामगारांना संरक्षण मिळालं. गोदामात, रस्त्यावर, चाळीत जागा मिळेल तिथे झोपणाऱ्या माथाडी कामगारांच्या डोक्यावर संघटनेच्या प्रयत्नामुळे हक्काचं छप्पर आलं. कामगारांची एकजूट अण्णासाहेबांच्या मागे उभं राहिली. ते कामगार नेते म्हणून नावारूपाला आले. पुढे अण्णासाहेब पाटील काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात आले. विधान परिषदेची निवडणूक लढवत आमदार झाले. माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा, कष्टकऱ्यांच्या समस्यांसाठी पुढे येण्याचा ध्यास त्यांनी सोडला नव्हता. काँग्रेस पक्षात त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आणि त्याच वेळी त्यांनी आणखी एक जबाबदारी शिरावर घेतली, मराठा समाजाची. साधारण 70च्या दशकात क्षत्रिय महासभा नावाची एक संघटना मराठा समाजासाठी काम करत होती. या संघटनेच्या नेत्यांनी अण्णासाहेबांचं कर्तृत्व पाहिलेलं होतं. अशा जिगरबाज आणि लोकांसाठी झोकून देणाऱ्या नेत्याची आपल्या संघटनेला, मराठा समाजाला गरज आहे हे त्यांनी हेरलं. त्यांनी अण्णासाहेबांना संघटनेचं नेतृत्व करण्याची विनंती केली. लोकांच्या भल्यासाठी काम करायचंय म्हटल्यावर अण्णासाहेबांचा नकार येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी नेतृत्व स्वीकारलं आणि याच संघटनेच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठा महासंघ ही संघटना स्थापन झाली. मराठा समाजाला संघटित करण्यासाठी त्यांनी सगळ्या महाराष्ट्राचा दौरा केला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देणं गरजेचं आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षात अण्णासाहेबांचं वजन होतं. माथाडी कामगारांच्या प्रश्नावेळी सरकारनं त्यांना पाठिंबा देखील दिला होता. पण मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावं या मागणीला मात्र सरकारकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. अण्णासाहेबांनी अखिल भारतीय मराठा महासंघाची एक मीटिंग बोलावली आणि 22 मार्च 1982 ला मुंबईत एक भव्य मोर्चा काढायचं ठरवलं. आपल्या मागण्या सरकारपुढे मांडायच्या आणि त्या मंजूर करून घ्यायचा असा त्यांचा निर्धार होता. मोर्चाची प्रमुख मागणी अर्थातच आर्थिक निकषांवर मराठा आरक्षण हीच होती. मस्जिद मंदिर मधल्या युनियन ऑफिस पासून कालाघोडापर्यंत हा मोर्चा निघाला. लाखोंच्या संख्येनं कामगार, सामान्य नागरिक अण्णासाहेबांच्या मागे एकवटले. हा बलाढ्य मोर्चा कालाघोडाला पोहोचला. लाखोंच्या गर्दीतून अण्णासाहेब पुढे आले. तात्पुरत्या स्टेजवर उभे राहिले. धिप्पाड शरीरयष्टीच्या या माणसानं माईकचा ताबा घेतला आणि समोर उभी असलेली लाखोंची गर्दी स्तब्ध झाली. अण्णासाहेब बोलायला लागले आणि बोलता बोलता त्यांनी शपथ घेतली. मी अण्णासाहेब पाटील तुमच्या सर्वांच्या साक्षीने शपथ घेतो, सूर्य उगवायच्या आधी मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर हा अण्णासाहेब उद्याचा सूर्योदय बघणार नाही. तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या सरकारला त्याच दिवशी निवेदन देण्यात आलं, पण सरकारकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. दुसऱ्या दिवशीची सकाळ सकल मराठा समाज, माथाडी कामगार आणि पाटील कुटुंबाला मोठा धक्का देणारी होती.
अण्णासाहेब तेव्हा आपल्या कुटुंबासह भायखळा इथल्या घरी राहायला होते. सकाळी 7:30च्या सुमारास त्यांच्या खोलीतून मोठा आवाज झाला. त्यांचे पुत्र शिवाजीराव पाटील दार तोडून आत गेले, तर अण्णासाहेब पाटलांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरचा वापर करून स्वतःचं जीवन संपवलं होतं. मराठा आरक्षण मिळालं नाही तर उद्याचा सूर्योदय पाहणार नाही ही शपथ त्यांनी पाळली. आमदारकी, कुटुंब, राजकीय भविष्य या कुठल्याच गोष्टीचा विचार न करता त्यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं. त्यांच्या या बलिदानानंतर मराठा समाज पूर्ण ताकदीने एकवटला. संघटित बांधणी सुरू झाली. आरक्षणाच्या मागणीनं जोर धरला. तत्कालीन सरकारने लवकरच निर्णय जाहीर करू अशी घोषणा केली, पण सरकार कोसळलं आणि आरक्षणाचा मुद्दा मागे पडला. पुढे मराठा आरक्षणासाठी आयोग समित्या स्थापन झाले. सरकारकडून निर्णय आल्यावर प्रकरण कोर्टात देखील गेलं, पण मराठा समाजाची आरक्षणाची मागणी काही पूर्ण झाली नाही. 1981-82 मध्ये अण्णासाहेब पाटलांनी सुरू केलेला हा संघर्ष मराठा समाज आज देखील करतोय. अण्णासाहेब पाटील यांच्या नावानं महामंडळ सुरू झालं, वेगवेगळ्या योजना शासनानं सुरू केल्या, पण ज्या मराठा आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटलांनी लढा उभारला, लाखो लोकांची एकजूट तयार केली, समाजाला काय तोंड दाखवू या विचारानं मृत्यूला जवळ केलं, ती आरक्षणाची मागणी 40 वर्षांनंतर देखील पूर्ण झालेली नाहीये.